जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उभं राहायची सवय मराठ्यांच्या रक्तातच आहे मला माहिती आहे, पण उभं राहायचा काळ म्हणजे निवडणुकीचा काळ आत्ताच येऊन गेला आहे, त्यामुळे जे उभे असतील त्यांनी बसून घेतला तरी हरकत नसावी. ज्यांच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिव छत्रपती, आणि ज्यांनी हे स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती. या तिघांना मी प्रथम अभिवादन करतो. मी सूरज चव्हाण आज ज्या मातीमध्ये उभा आहे, याच मातीने 350 वर्षापूर्वी शिवनेरीचं ऐश्वर्य बिलवडी संपन्न साम्राज्य पाहिलं. याच मातीने स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथेच जन्म दिला. इथेच राजमाता जिजाऊ बागडल्या, इथे शहाजीराजे रमले, आणि हीच ती ठिणगी जी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकट झाली. तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. आज त्याच मातीमध्ये उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होते आहे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर असा मातृभाषा दिन असताना आणि पाठीशी साक्षात शिव छत्रपती उभे असताना समोर अशी लोकांची गर्दी असली, त्यात माणसं दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली, तर विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चितच खात्री. पण खरं तर एक काळ असा होता की बोलणारा माणूस बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. पण आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तर ऐकणारा थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला आपण काय बोलावं हे कळत नाही, तर काही ऐकणाऱ्यांना आपण काय ऐकत आहोत हे कळत नाही, तर काही ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही. त्यामुळे मोठाले घोळत असतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. पण आमचे साक्षर मराठी त्यापासून बिनकल राहिले, हीच आमची शोकांतिका आहे. अरे खरं तर ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलेतराचा शक्तीच्या पहिलेतराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताळातील दिवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझं मन स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंत जिवंत जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. हाच महाराष्ट्र निश्चित पहुडला होता विलान ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता मातृभाषेचा स्वाभिमान. अशाच वेळी घुमला एक लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, आणि जे उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्याच खांद्यावर स्वराज्याचे निशाण उमटले. हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा दौडूलाही मोहीम पत्त्याच्या इशाऱ्याने उडवू लागली. आणि 750 वर्षानंतर महाराष्ट्रातलं तमाम मराठी माणूसबळ एकवटलं जाऊन गर्दन हातावर तळहातावर पेरून उभं राहिलं. आणि रायगडावर 32 मानाचं सोनं असलेलं सिंहासन साकार झालं. लोककल्याण रायतेचं राज्य साकार करून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकल परमंडित अखंड लक्ष्मणकृत राजकार्य धुरंधर राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली. आणि या मातीमध्ये खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, मराठ्यांचं, सकल मराठ्यांचं राज्य उभं राहिलं. हा शिवबा हे सर्व उभा करता झाला. आज मातृदिनानिमित्त आपण इथे जमले आहोत. शिव छत्रपतींचा जयघोष इथे चालू आहे. याच्या मागे नक्की कारण काय? महाराजांनी आयुष्यभर एकच वसा पेला, तो म्हणजे माणूस जोडण्याचा. मी एक गोष्ट नेहमी सांगतो, वडील आणि मुलगा होते. वडिलांना काहीतरी काम करायचे होते, मुलगा काम करून देत नव्हता. वडिलांच्या लक्षात आले मुलाला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवायला हवे, त्याशिवाय हा मला काम करून देणार नाही. वडिलांच्या समोर एक जगाचा नकाशा पडला होता. त्याने तो हातात घेतला, टाराटारा फाडला, 10-12 तुकडे केले, मुलाच्या हातात दिले आणि सांगितलं हा नकाशा जोड आणि मगच माझ्याकडे ये. वडिलांना खात्री होती मुलाला नकाशा जोडायला अर्धा तास तरी लागेल, तोपर्यंत आपले काम पूर्ण होईल. वडील मागे वळतायत आणि कामाच्या टेबलापर्यंत पोहोचतायत तो मुलगा नकाशा जोडून घेऊन आला. वडिलांना आश्चर्य वाटलं. वडिलांनी विचारलं, काय रे, इतक्यात कसं काय जमलं तुला? मुलाने सांगितलं, बाबा, जे नकाशाचे तुकडे तुम्ही मला दिले होते त्याच्या मागे एका माणसाचं चित्र होतं. मी आधी माणूस जोडला, उलटून पाहिलं, जग आपोआपच जोडलं गेलं होतं. आज मी नजर
समोर नजर टाकली, माझ्या लक्षात आलं याच मराठी समाजानं हाच माणूस जोडलाय. आजचा दिवस उलटू द्या, उद्या जग जोडलेलं तुम्हाला याच देही आणि याच डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही. हे संस्कारांचं वार आमच्यात भिल्लं कुठून, शिव छत्रपतींचा जयघोष काळजात कोरला कुठून. आज 350 वर्ष झाली, आजही शिव छत्रपती आमच्या काळजातील सिंहासनावर अधिराज्य करतायत. काय कारण याचं? अरे शिवबा घराघरापर्यंत पोहोचला, दारादारापर्यंत पोहोचला, चुली चुलीपर्यंत पोहोचला. माणसांच्या मनामध्ये घर केलं या माणसाने. आजही आमच्या महाराष्ट्रात जन्मणाऱ्या मुलाला सांगावं लागत नाही नव्हतं की शिवछत्रपती कोण होते. जन्मता जणू इकडची माती त्याच्या भाळावर शिवछत्रपती यांना कोरूनच ठेवते. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की ऐकताच त्याच्या ओठून जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही. बऱ्याचदा मी एक गोष्ट सांगतो, काल परवाचीच गोष्ट. पुणे बँगलोर महामार्गावर एक हिरो होंडावर नवरा बायको आणि त्यांचा 10-12 वर्षाचा मुलगा चालला होता. पावसाची रिपरिप वाढत होती. हिरो होंडाने वेग घेतला, पावसाची रिमझिम वाढली, समोरून भरगा वेगाने ट्रक आला. डोळ्याचं पातळ लवतं की त्या ट्रकने हिरो होंडाला धडक मारली. नवरा चाकाखाली गेला, बायको रस्त्याच्या पडेलाच पडली. मुलगा दूर जाऊन धडपडलं, क्षणात होतं तर नव्हतं झालं. रस्त्यावर विदीर्ण वातावरण पसरलं. ती माऊली स्वतःला सांभाळत उभी राहिली. नवरा कुठे, मुलगा कुठे शोधू लागली. तेवढे त्या लक्ष गेलं रस्त्याच्या पलीकडे. मुलगा खड्ड्यातून धडपडत उभा राहताना दिसला. मुलगा ठीक आहे, पण नवरा. नंतर लक्ष गेलं ट्रककडे आणि ट्रकच्या चाकाखाली आणि एक आर्त की काळी फोडली. बाहेर काळीच पाटावर दुःख तिच्या उराशी आलं होतं. नवरा चाकाखाली आला होता, डोक्यावर चाक गेलं होतं, मेंदूचा चेंदा मेंदा झाला होता, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ते काळीच पाडणारं दुःख तिने पाहिलं आणि गुडघ्यात डोकं घोसून टसटस रडायला लागली. ज्याच्या बरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो माझा पती गेला, पण ज्याच्यासाठी मला जगायचं तर माझा मुलगा कुठे. त्याने मान वर केली आणि पुन्हा मुलाला शोधू लागली. मुलगा खड्ड्यातून धडपडत उभा राहताना दिसलं. मुलाने पाहिलं, आई ठीक आहे, पण बाप. मग त्याची नजर गेली ट्रककडे आणि ट्रकच्या चाकाखाली रक्तात तळलेला बाप दिसला. आई अशी आर्त की काळी फोडत भयान वेगाने आईच्या कुशीत शिरलं. टसटस रडायला लागलं. अरे जसं त्या माऊलीने आपला पती गमावला होता तसा या मुलाने आपला पिता गमावला होता. दुःख तर दोघांचं सारखंच आहे. त्या माऊलीला वाटलं की या मुलाने एकदा फक्त आता मला आई म्हणावं, मला जगण्याची उमेद मिळेल. त्या माऊलीने आपल्या मुलाला खांद्याला धरलं, गदगद हलवलं. बाळा फक्त मला एकदाच आई म्हण, एकदाच आई म्हण. पण ते मूल फक्त किलकिल्या डोळ्यांनी आपल्या आईकडे बघत राहिलं. लाख कोशिश केली, लाख प्रयत्न केले, पण कंठातून आई या शब्द फुटत नव्हता. तेव्हा त्या माऊलीच्या लक्षात आलं, बापाचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिला आणि मुलाची वाचा गेली. त्या माऊलीला वाटलं आज नाही तर उद्या आपलं पोरगं बोलेल, परवा बोलेल, आठवड्यानं बोलेल, महिन्यानं बोलेल, वर्षानं बोलेल. 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष उलटून गेली. मूल मुकच राहिलं. एक दिवस ती माऊली आपल्या मुलाला घेऊन शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेली. पुढच्यावर सारापन्न झाली. रंगमंचावर नाच झाली, गाणी झाली, कार्यक्रम झाला. मूल सालं किडकिल्या डोळ्याने पाहत होतं. तेवढ्यात रंगमंचावर चित्र दाखवण्यात आले का छावणीचं. मुलांनी टुंदीची खुर्चीवर उडी मारली. तेवढ्यात तानाजी मालुसरे येताना दिसले. आधी लग्न कोंडाण्याचं आणि मगच रायबाचं. आणि जय भवानीची किलकली गरजली आणि मुलाच्या लक्षात आलं ज्या अर्थी तानाजी आहे त्या अर्थी शिवछत्रपती सुद्धा इथेच असणार. मुलाच्या मुठी आवळल्या. तोपर्यंत शिवछत्रपती येताना दिसले. मुलाचा श्वास फुलला, रक्त साखळलं सळसळ आणि एका चौदिशीने मुलाच्या ओठातून हाक गेली, आई बघतो शिवाजी. संपूर्ण सभागृह शांत झाले, निस्तब्ध झाले. त्या माऊलीच्या रडण्याचा आवाज संपूर्ण सभागृहात रेंगाळला. ती रडत होती. माना वळवून पाहणारी लोक तिच्याकडे पाहत होती. त्या मुलाला घट्ट उराशी धरलं होतं. ती रडत होती, अश्रूंचा अभिषेक ती करत होती आणि माना वळवून पाहणाऱ्या लोकांना सांगत होती, माझे मूल कडे 2.5 वर्ष मुक होतं. गेले 2.5 वर्ष ते मला आई म्हणून हाक मारू शकलं नव्हतं, पण आज रंगमंचावर त्यांनी फक्त शिवछत्रपती पाहिले आणि माझं 2.5 वर्षाचं मुक पोरग बोलायला लागलं. अरे जर 2.5 वर्षाचं मुक पोरग शिवछत्रपतींना पाहून बोलायला लागत असेल तर तुम्ही आम्ही तर चालती बोलती हाडा मासाची मराठा बाण्याची माणसं. शिवाजी म्हटलं आमचं काय व्हायला पाहिजे. या मातीनं आम्हाला संस्कार दिले, तेच दिले. समाज घडवण्यासाठी आणि समाज उभा करण्यासाठी काय करावं लागतं याचं जातीवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आज आम्ही येथे सगळे जमले आहोत. महाराजांबद्दल सगळ्यांना आदर आहे. मातृभाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल आपल्याला आदर आहे. मग एक काम करा, मी बोलेन तेवढंच म्हणा. मला तुमच्या सगळ्यांचा आवाज बघायचा आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. इथं चुकलो आम्ही. आजकाल कोणीही येतं छत्रपती शिवाजी महाराज की, आम्ही त्या पक्षाचे झेंडे घेऊन जय करत मागे हिंडतो. आम्ही आज मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती हा राजकारणाचा विषय करून ठेवलाय. हिरोजी इंदलकर नावाचे महाराजांचे एक बांधकाम प्रमुख होते.
शिवाजी महाराजांनी रायगड सारखा अवघड गड बांधायची जबाबदारी हिरोजींवर टाकली आणि महाराज मोहिमेवर निघून गेले. हिरोजींनी रायगड अर्ध्यापर्यंत बांधत आणला, नंतर पैसा संपला. हिरोजींना कळेना महाराजांनी जबाबदारी तर टाकली, गड तर बांधला पाहिजे, पैसा तर शिल्लक नाही. अशावेळी हिरोजीने एक अपूर्व काम केलं. आपला राहता वाडा, आपली सारी जमीन विकली, बायकोला घेऊन रायगडावर आले, झोपडी बांधून राहू लागले, पण स्वराज्याची राजधानी बांधून काढली. महाराज परत आले. महाराजांना कळालं की हिरोजींनी काय केले. राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांना वाटलं की हिरोजींचा सत्कार करावा. महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही राज्याची राजधानी बांधून काढली, बोला तुम्हाला काय हवं. हिरोजींनी मान झुकून नम्रतेने म्हणाले, महाराज उगाच स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलं, अजून काय हवं आम्हाला. महाराज म्हणाले, नाही हिरोजी, तुम्ही काहीतरी मागायलाच हवे. तेव्हा हिरोजी मान झुकून उत्तरतायत, महाराज रायगड बांधत असताना आम्ही या रायगडावर जगदीश्वराचं एक मंदिर बांधले. त्या मंदिराच्या एका पायरीवर माझं नाव कोरायची अनुमती. महाराजांना आश्चर्य वाटलं. पगारवाढ नाही मागितली, खासदारकी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, मागून मागितलं तर काय, दगडावर नाव कोरायची अनुमती. महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का. आणि हिरोजी म्हणाले, महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर याल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल तेव्हा तेव्हा तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडतील आणि त्याचपैकी एका पायरीवर माझं नाव असेल. महाराज फक्त एवढंच भाग्य पदरात टाका की तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर, माझ्या मस्तकावर सदैव अभिषेक करत राहू दे. अरे ते हिरोजी इंदरकर होते म्हणून स्वराज्याची राजधानी बांधली गेली. आज प्रत्येक मराठी माणसाने त्या जिद्दीने, त्या उमेदीने उभं राहायला पाहिजे. लोक मला विचारतात की बऱ्याचदा मस्करीमध्ये की मराठी माणसाला काय येतं. मराठी माणसाला देशाची राज्यघटना लिहिता येते, मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं, मराठी माणसाला पहिली शिक्षिका बनता येतं, भारतीय मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं, मराठी माणसाला गाणं सम्राज्ञी बनता येतं, मराठी माणसाला क्रिकेटचा देव होता येतं. भारतातील पहिल्या विमानाचा शोध सुद्धा एका मराठी माणसानेच लावला. आणि एवढंच काय तर सर्वात वेगवान असा महासंगणक सुपर कम्प्युटर हा सुद्धा एका मराठी माणसानेच बनवलाय. विजय फाटकर नाव त्यांचं. गर्वाने सांगतो आम्ही मराठी आहोत आम्ही. आणि आज सुद्धा आम्ही गर्वाने म्हणतो की दिल्लीच्या ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. अरे बस करा राखायचं. दिल्लीच्या तख्तावरी बैसितो महाराष्ट्र माझा. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला साथ घालायची ती ही घालायची. दिल्लीचं तख्त काबीज करायचंय. अरे भली भली माणसं होऊन गेली. कोण होती ती? चंद्रगुप्त, सम्राट अशोक, बळीराजा. कोण आहेत ही माणसं? याच मातीतली, याच रक्तातली. आणि नवं घडवण्याचं सामर्थ्यच याच मातीने आम्हाला बहाल केलं आहे. वाचलं पाहिजे. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कुणा समोरही नतमस्तक होत नाही. पोट्याची खळगी भरण्यापेक्षा पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठीच मराठ्यांनी जगलं पाहिजे. कारण ज्या समाजाचा पाठीचा कणा ताट असतो त्या समाजाला फिकेचे डोहाळे कधीच लागत नाही. हा सुद्धा आमचा हात त्यात आहे. बराच वेळ झाला मी बोलतोय, तुम्ही बराच वेळ जर ऐकताय. बरं बोललं तर खरं वाटत नाही, खरं बोललं तर बरं वाटत नाही. त्यामुळे खरबरोबर मागून लोकांची कुरबुर करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मी ते थांबतो. पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की सांगतो, खूप मोठे व्हा. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचा. सिलिकॉन व्हॅलीत जरूर जा, पण महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांना, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना कधी विसरू नका. अमेरिकेच्या मातीत जरूर खेळा, पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीला कधी डोळ्यासमोरून हटू देऊ नका. पिझ्झा, बर्गर, चायनीज जरूर खा, पण आईच्या हातची कांदा भाकर चटणी कधी विसरू नका. जापनीज गादीवर जरूर झोपा, पण आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या गोधडीतली ऊब मात्र कधी विसरू नका. अरे आयुष्याचं लेणं आणि शतजन्माचं देणं असलेले संस्कार आणि आमची मराठी भाषा कधी विसरू नका. एवढं मी सांगतो. आणि आज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार राहण्याचं महत्भाग्य तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या मराठ्याला लाभलं. याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.